23 तारखेला 100% निकाल माझ्याच बाजूने लागणार असा विश्वास किरण दगडे यांनी व्यक्त केला। किरण दगडे हे भोरचे अपक्ष उमेदवार आहेत। भोर मुळशी राजगड तालुक्याचा विकास झाला नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे। विरोधकांनी रायरेश्वराची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप देखील किरण दगडे यांनी केला आहे। आपल्यासोबत किरण दगडे आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर आज आपल्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत। तर मनात नक्की काय भावना आहेत? नाही आज ही ज्या माझ्या महिला भगिनी आणि जे युवक वर्ग आलेला आहे, तुम्हाला पण माहिती आहे सभा कशा पद्धतीने होतात आणि तीन पक्ष एकत्र असताना सुद्धा एवढी मोठी सभा झाली नाही। ह्याचं कारण की ह्या माझ्या महिला भगिनी ह्या ठिकाणी फक्त माझ्या प्रेम खातर या ठिकाणी आलेले आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सक्रिय होतात, खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने काम केलं, परंतु पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली नाही, कुठेतरी तुमच्यावरती अन्याय झाला असं तुम्हाला वाटतंय का? नाही अन्याय नाही, अचानक ती जागा शिवसेनेला गेली, पण त्यावेळेस पण मला माझ्या नेत्यांनी सांगितलं होतं की तू शिवसेनेच्या नेत्यांशी आम्ही बोलतो, त्या ठिकाणी तू निवडून येऊ शकतो, आम्ही त्यांना सांगू। त्या पद्धतीने शिंदे साहेबांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला होता, पण अचानक काय झालं आम्हाला पण माहिती नाही। जागा NCPला काय गेली हे मला पण माहिती नाही। विरोधकाचं खूप मोठं आव्हान असणार आहे, त्यामुळे विजयाचं समीकरण अगदी सोपं वाटतंय असं वाटतंय? नाही आव्हान तर मला वाटत नाही असं। मी एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी युवक वर्ग आलेला आहे आणि स्वतःच्या मनाने या ठिकाणी आले, त्याच्यामुळे 100% 23 तारखेला निकाल या ठिकाणी आमच्या बाजूने लागणार आहे। तुमच्या विकासाचं विजन काय असणार आहे? माझं सर्वात महत्त्वाचं विजन आज भोर तालुका असेल, राजगड असेल, मुळशी असेल, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही आहे। आज तुम्ही बघितलं जिथं स्वराज्याची शपथ आपल्या महाराजांनी घेतली, ते रायरेश्वराचं मंदिर आज साध्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी जायला रस्ता नाही आहे। उलट त्यांनी त्या ठिकाणी त्या रायरेश्वराची जमीन हडप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थोपटे फॅमिलीने केलेला आहे। माझं तर एकच स्वप्न आहे की बाबा तोरणा, राजगड आणि रायरेश्वर असा एक महामार्ग तयार करायचा, म्हणजे पर्यटक आले जसे आपण वेल्ला राजगड त्या हवेने आले तर तोरणाला जाऊ शकतात, नंतर राजगड करून रायरेश्वरचं दर्शनाला येऊ शकतात। आणि भविष्यात माझं एक स्वप्न आहे की त्या ठिकाणी भव्य अशी शिवसृष्टी झाली पाहिजे। आपले महाराज काय होते पुण्यामध्ये नाही समजणार, ते तिथं हे जेव्हा तोरणा राजगड करून जेव्हा तिथं जातील ना, शिवसृष्टी बघतील ना, तेव्हा म्हणजे जेव्हा बाहेर देशातून लोक त्यांना तेव्हा कळतील। विनोद कुमार सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।